मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलंय। नोकऱ्या आहेत पण नोकऱ्या करण्याची मानसिकता नाही असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। बिहारी इथे येऊन पोट भरतो त्या बिहारीवर आपण कशाला टीका करतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तरुणांना राग आला तर आला, 4 वर्षांनी निवडणुका आहेत तेव्हा पाहू असं गुलाबराव पाटील म्हणाले। यावरनं मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरांनी गुलाबराव पाटलांना सुनावलंय। मराठी माणूस एक दिवस जागा दाखवेल असा इशारा त्यांनी दिलाय। नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेतीत नोकरीचा, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। काम काय नाही, मग कोण म्हणतं काम नाहीये? काम करण्याची मानसिकता ठेवा, चोरीपासून शरण ठेवायची माणसाने। बरेच लोकांचे इतिहास बसतो, अंबानी असा होता, तो पेट्रोल विकत होता, आपले पॉवरला जे म्हणले राकेलची एजन्सी होती, फोर्ड ट्रॅक्टरची एजन्सी होती, तिथं 1000 लोकांना काम देत आहे। सगळ्या तिथं शून्यापासूनच 1000 झाले ना। तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही पण करून बघा ना ट्राय। मी काय राजकारणी होतो का? आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहे। आपण धंदा करावा लागेल ना। सांगायचा अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नैपुण्य दाखवण्याची गरज आहे। माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात। इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता। आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे। माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी ह्यामध्ये लक्ष घालावं। कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही। तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही।